नमस्ते विद्यार्थ्यांनो, मी देसाई टीचर माझ्या विज्ञान विषयाच्या मराठी शिक्षण मालिका या YouTube चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत करते. मी बनवलेला व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. नमस्ते विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या सायन्स भाग 1 मधील प्रकरण 15वे आपले पर्यावरण या धड्याला सुरुवात करूया. या धड्यातील पुढचा महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे अन्नसाखळी. तर अन्नसाखळी म्हणजे नक्की काय? तर परिसंस्थेतील एका सजीवाकडून दुसऱ्या सजीवाकडे अन्न ऊर्जेचे संक्रमण निम्न स्तरापासून ते उच्च स्तरापर्यंत होते, यालाच अन्नसाखळी असे म्हणतात. आता लक्षात घ्यायचं आहे, तर इथे एक पिरॅमिड दिलेला आहे तो पहा. उत्पादक म्हणजे वनस्पती, ठीक आहे. हे प्राथमिक उपभोक्ता म्हणजे शाकाहारी प्राणी, नंतर मांसाहारी प्राणी, हे देखील मांसाहारी प्राणी. तर याच्यामध्ये काय होतं, तर या उत्पादकापासून म्हणजे निम्न स्तरापासून ते उच्च स्तर म्हणजे हा तृतीय उपभोक्ता असं आपण म्हणू शकतो. तर ह्या निम्न स्तरापासून ते वरतीपर्यंत काय होत असतं, तर अन्नाच्या ऊर्जेचं संक्रमण होत असतं. बरोबर आहे. तर हे जे काही अन्नाचं संक्रमण निम्न स्तरापासून ते उच्च स्तरापर्यंत होतं, यालाच काय म्हणतात, अन्नसाखळी असे म्हणतात. म्हणजे परिसंस्थेतील एका सजीवाकडून दुसऱ्या सजीवाकडे काय होत असतं, तर अन्नाच्या ऊर्जेचं संक्रमण होत असतं आणि या सर्वांनाच आपण काय म्हणतो, अन्नसाखळी असे म्हणतो. यातील आणखी एक महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे पोषक स्तर. तर अन्नसाखळीमधील प्रत्येक जो काही टप्पा आहे किंवा पातळी आहे त्याला पोषक स्तर असे म्हणतात. तर इथं आकृतीमध्ये तुम्ही पाहू शकता, तर हा उत्पादक हा म्हणजे काय झाला, प्राथमिक पोषक स्तर, ठीक आहे. प्राथमिक उपभोक्ता जो आहे तो काय झाला, द्वितीय पोषक स्तर, आणि द्वितीय उपभोक्ता जो आहे तो झाला तृतीय पोषक स्तर, आणि तृतीय उपभोक्ता जो आहे तो म्हणजे चतुर्थ पोषक स्तर. म्हणजे जर ह्या पिरॅमिडनुसार तुम्ही पाहिला तर उत्पादक खाली आहे, मग प्राथमिक उपभोक्ता, मग द्वितीय आणि मग तृतीय. पण पोषक स्तर जर पकडायचा झाला तर इथं काय म्हणायचं, हा पहिला उत्पादक काय आला, प्रथम पोषक स्तर, प्राथमिक उपभोक्ता म्हणजे काय आला, द्वितीय पोषक स्तर, आणि द्वितीय उपभोक्ता काय आला, तृतीय पोषक स्तर, आणि तृतीय उपभोक्ता म्हणजेच काय, चतुर्थ पोषक स्तर. आता याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे, तर स्वयंपोषी किंवा उत्पादक जे आहे हे अन्नसाखळीमधील प्राथमिक पोषक स्तर आहेत असं का म्हटलं जातं, कारण उत्पादक जे आहेत हे प्राथमिक पोषक स्तर या ठिकाणी ठेवले जातात. तर त्यांना तसं का म्हटलं जातं, अन्नसाखळीमधलं सगळ्यात प्राथमिक त्याला का बोललं जातं, कारण वनस्पती काय करतात, स्वतःचे अन्न स्वतः बनवितात. बरोबर आहे. त्यामुळं अन्नसाखळीमधील प्राथमिक पोषक स्तर ह्या वनस्पती म्हणजेच उत्पादक गट जो आहे हे असतात. तर आता आपण पोषक स्तरांचा अभ्यास करूया. तर या पोषक स्तरामध्ये पहा, प्राथमिक पोषक स्तर, द्वितीय पोषक स्तर, तृतीय पोषक स्तर आणि चतुर्थ पोषक स्तर. तर प्राथमिक पोषक जे स्तर आहे त्याच्यामध्ये कोण येतं, तर ते म्हणजे उत्पादक म्हणजे वनस्पती. म्हणजे उत्पादकांनाच काय म्हटलेलं आहे, प्राथमिक पोषक स्तर असं म्हटलेलं आहे. तर सर्व स्वयंपोषी वनस्पतींना उत्पादक असे म्हणतात. हे अन्नसाखळीतील प्राथमिक पोषक स्तर आहेत. कारण वनस्पती काय करतात, तर सौर ऊर्जेचे स्थिरीकरण करून उपभोक्त्यांना काय उपलब्ध करून देतात, तर अन्न. म्हणजे वनस्पतीमुळं निर्माण झालेलं जे काही अन्न आहे ते उपभोक्त्यांना मिळतं, म्हणून त्यांना काय म्हटलेलं आहे, प्राथमिक पोषक स्तर असं म्हटलेलं आहे. नंतर प्राथमिक उपभोक्ता जो आहे म्हणजे ज्याला आपण शाकाहारी प्राणी म्हणतो, त्यांचा समावेश द्वितीय पोषक स्तरामध्ये होतो. पहा, शाकाहारी प्राण्यांचा द्वितीय पोषक स्तरामध्ये समावेश होतो जे वनस्पतीवरती प्रत्यक्षरित्या अवलंबून असतात. नंतर पाहायचं आहे तो म्हणजे तृतीय पोषक स्तर.
तर द्वितीय उपभोक्ता जे आहेत, ज्याला आपण मांसाहारी प्राणी असे म्हणतो, त्यांचा समावेश तृतीय पोषक स्तरामध्ये होतो. काही प्राणी शाकाहारी प्राण्यांवर जगतात, म्हणजे त्यांचे मांस खाऊन जगतात. अशा मांसाहारी प्राण्यांना द्वितीय उपभोक्ता असे म्हणतात, ज्यांचा तृतीय पोषक स्तरामध्ये समावेश होतो. नंतर आहे तो म्हणजे चतुर्थ पोषक स्तर. तर तृतीय उपभोक्ता जे आहेत यांचा समावेश चतुर्थ पोषक स्तरामध्ये होतो. काही मांसाहारी प्राणी इतर मांसाहारी प्राण्यांवरती जगतात, त्यांचा समावेश चतुर्थ पोषक स्तरामध्ये होतो. आता इथं लक्षात आलं असेल तुमच्या, तर कन्फ्युजन नाही करून घ्यायचं आहे. तर उत्पादक प्राथमिक पोषक स्तरामध्ये येतात, शाकाहारी प्राणी द्वितीय पोषक स्तरामध्ये येतात, मांसाहारी जे प्राणी आहेत ते तृतीय पोषक स्तरामध्ये येतात, आणि मांसाहारी प्राण्यांना खाऊन जे प्राणी जगतात ते चतुर्थ पोषक स्तरामध्ये त्यांचा काय होत असतो, समावेश होत असतो. आता आपण इथे एका साध्या अन्न साखळीचा अभ्यास करूया. तर इथं तुम्ही पाहू शकता, तर गवत जे आहे त्याच्यावरती टोळ जगतात, टोळांना बेडूक खातो, बेडकाला पुन्हा साप खातात, आणि सापाला गरुड. आणि जेव्हा हे गरुड मृत होतं किंवा मरून जातं, त्यावेळी त्याचे जे शरीर आहे, मृत शरीर, हे कुजविण्याचं कार्य, विघटन करण्याचं कार्य हे सूक्ष्मजीव म्हणजेच विघटक करत असतात. आणि पुन्हा त्यामुळं काय होतं, खताची निर्मिती होते, आणि हेच खत पुन्हा काय होतं, वनस्पतीपर्यंत पोचवलं जातं. आणि या सर्वालाच आपण अन्न साखळी असे म्हणू शकतो. ते इथं तुमच्या लक्षात आलं असेल, तर गवत काय झालं, उत्पादक गट झाला, बरोबर आहे. तर हा उत्पादक जो गट आहे याच्यातली ऊर्जा कुणाला मिळाली, टोळाला. टोळाची ऊर्जा पुन्हा बेडकाला, बेडकाची पुन्हा सापाला, सापापासून ऊर्जा कुणाला मिळाली, गरुडाला. आणि गरुड मृत झाल्यानंतर सूक्ष्मजीवांना ती ऊर्जा मिळते, आणि सूक्ष्मजीव काय करतात, त्याचं शरीर जे आहे त्याचं विघटन करून साध्या सेंद्रिय पदार्थामध्ये रूपांतर करतात, म्हणजे खतामध्ये. आणि हे पुन्हा कुणाला मिळतं, वनस्पतींना म्हणजे गवताला. या पद्धतीनं एक अन्न साखळी काय होत असते, पूर्ण होत असते. आता आपण आणखी एक अन्न साखळी जी आहे त्याचा अभ्यास करूया. तर गवत जे आहे हा खातो कोण, तर ससा. म्हणजे गवतापासून ऊर्जा कुणाला मिळाली, सशाला. तर ह्या सशाला पुन्हा खातो तो म्हणजे कोल्हा. म्हणजे सशातली जी ऊर्जा आहे ही पुन्हा कोणाला मिळाली, तर कोल्ह्याला मिळाली. आणि कोल्ह्याला वाघ खातो, त्यामुळे कोल्ह्यातली जी ऊर्जा आहे ती वाघाला मिळते. आणि हे जो वाघ आहे हा ज्यावेळी मृत होतो किंवा मरतो त्यावेळेस काय होतं, तर विघटक जे आहेत, सूक्ष्मजीव म्हणजेच विघटक, तर हे काय करतात, तर ह्या वाघाचे शरीर जे आहे ते कुजवतात, बरोबर आहे. म्हणजे साध्या सेंद्रिय पदार्थामध्ये त्याचं रूपांतर करतात, म्हणजेच खतामध्ये रूपांतर करतात, जे पुन्हा गवताला मिळतं, म्हणजे वनस्पतींना मिळतं. आता इथं लक्षात आलं असेल, तर काय झालं, अखंड एक ऊर्जेचा प्रवाहाची काय झाली, इथं निर्मिती झाली. म्हणजे अन्नातून मिळणारी ऊर्जा ही एका साखळीमध्ये इथं आपल्याला पाहायला मिळते, म्हणूनच याला अन्न साखळी असे म्हणतात. आता आपण या धड्यातील पुढचा भाग ऊर्जेचा प्रवाह आणि अन्न साखळी यातील काही महत्त्वाचे जे पॉइंट्स आहेत याचा अभ्यास करायचा आहे. तर तुम्हाला माहिती आहे की हिरव्या वनस्पतींना आपण उत्पादक असे का म्हणतो, किंवा प्राथमिक पोषक स्तरामध्ये हिरव्या वनस्पती का येतात, कारण त्या काय आहेत, स्वयंपोषी आहेत. हिरव्या वनस्पती प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे अन्नाची निर्मिती करतात. याचा अर्थ प्रकाश संश्लेषण क्रिया घडण्यासाठी सौर ऊर्जेची गरज असते. आता पहिला पॉइंट बघूया आपण. हिरव्या वनस्पती पानावर पडलेल्या एकूण सौर ऊर्जेपैकी फक्त 1% ऊर्जेचे अन्न ऊर्जेमध्ये रूपांतर करतात. आता इथं लक्षात घ्यायचं आहे, समजा पानावरती जितका काही सौर ऊर्जेचा प्रवाह पडतो त्यातील फक्त काय केली जाते, तर 1% जी ऊर्जा आहे, म्हणजे 99% नाही, तर फक्त 1% जी ऊर्जा आहे 100%पैकी, त्या ऊर्जेचं रूपांतर अन्न ऊर्जेमध्ये होतं. जेव्हा प्राथमिक उपभोक्ता म्हणजे शाकाहारी प्राणी, तर शाकाहारी प्राणी माहिती आहे आपल्याला, तर ते काय करतात, वनस्पतीवरती अवलंबून असतात किंवा वनस्पतींना खातात. मग इथं काय म्हटलेलं आहे पहा, जेव्हा प्राथमिक उपभोक्ता म्हणजे शाकाहारी प्राणी वनस्पतींना खातात,
तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा नष्ट होते. म्हणजे समजा हरणानं वगैरे गवत खाल्ला तर काय होणार, त्यातली त्या गवताची 100% ऊर्जा काही त्या हरणाला मिळत नाही. तर काय होतं, त्यातली बऱ्याच प्रमाणातली किंवा मोठ्या प्रमाणातली ऊर्जा काय होते, नष्ट होते. काही ऊर्जा पचनक्रियेसाठी वापरली जाते. म्हणजे शाकाहारी प्राण्यांची जी काही पचनक्रिया आहे, यासाठी त्यांनी खाल्लेल्या अन्नातली ऊर्जा वापरली जाते किंवा कार्य करण्यासाठी वापरली जाते. त्यातील शिल्लक राहिलेली ऊर्जा प्रजनन आणि वाढीसाठी देखील वापरली जाते. म्हणजे लक्षात घ्यायचं आहे, शाकाहारी प्राणी जेव्हा काय करतात, गवत खातात किंवा वनस्पतींना खातात, तेव्हा त्यातील ऊर्जा जी आहे ती मोठ्या प्रमाणात नष्ट तर होतेच, पण काही ऊर्जा जी आहे ती पचन क्रियेसाठी वापरली जाते किंवा कार्य करण्यासाठी वापरली जाते. थोड्या प्रमाणातली ऊर्जा आहे ती प्रजनन आणि वाढीसाठी देखील वापरली जाते. आणि यातील फक्त 10% खाल्लेल्या अन्नाचे रूपांतर हे शरीरामध्ये होते, जे पुढील स्तराच्या उपभोक्त्याला उपलब्ध होते. आता पुढील स्तराचा उपभोक्ता म्हणजे कोण, तर मांसाहारी प्राणी. तर मांसाहारी प्राणी काय करतात, ह्या शाकाहारी प्राण्यांना खातात, बरोबर आहे. म्हणजे यातली जी काही 10% ऊर्जा आहे ही पुढच्या स्तरामध्ये जाते. नंतर तिसरा महत्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे अन्नसाखळी फक्त 3 ते 4 टप्प्यापासून बनलेली असते. म्हणजे अन्नसाखळी अगदी एक मोठी चैन असल्यासारखी नसते, तर त्याला फक्त 3 ते 4 टप्पे असतात. आता याचं उदाहरण मगाशी अन्नसाखळीमध्ये पण दिलेलं होतं पहा. तर त्याच्यामध्ये गवत असेल आणि त्याला हरिण खातं आणि हरणाला कोण खातं, तर वाघ खातो, बरोबर आहे. तर इथं फक्त किती झाले, 3 टप्पे झाले. असेच फक्त किती असू शकतात, 3 ते 4 टप्प्यापासूनच काय बनते, अन्नसाखळी बनते. अन्नसाखळीतील सर्वात पहिल्या स्तरामध्ये सजीवांची संख्या सर्वात जास्त असते आणि ते म्हणजे उत्पादक होय. तर आता इथं समजावून घ्यायचं आहे की अन्न साखळीमध्ये सर्वप्रथम येते ते म्हणजे उत्पादक गट म्हणजेच वनस्पती, आणि यांची संख्या सर्वात अधिक असते. तुम्ही पिरॅमिड जी रचना ह्याच्या आधी आपण पाहिली होती त्याच्यामध्ये बघितला की उत्पादक गट जो आहे, बरोबर आहे, तर तो सर्वात खाली आहे कारण त्याची संख्या जास्त असते. आता समजा इथे एक उदाहरण घेऊ शकता, हरिण गवत गवत खातो. तर हरिण ज्यावेळी गवत खातो त्यावेळेस गवताची संख्या ही हजारोच्या पटीमध्ये असते, बरोबर आहे, पण खाणारा मात्र काय आहे, हरिण हा एकटाच आहे. म्हणून काय म्हटलेलं आहे, तर अन्नसाखळीतील सर्वात पहिल्या स्तरामध्ये सजीवांची संख्या काय असते, सर्वात जास्त असते, आणि ते म्हणजे कोण, उत्पादक गट म्हणजेच वनस्पती होय. नंतर शेवटचा पॉइंट बघूया. तर प्रत्येक सजीव हे 2 किंवा जास्त सजीवांकडून खाल्ले जातात. आता मगाशी बऱ्याचशा अन्नसाखळ्यांचा आपण अभ्यास केला, याच्यामध्ये गवत टोळ खातं असं पण पाहिलं होतं. तर ह्या टोळाला काही फक्त बेडूक खात नाही, तर ह्या टोळाला पक्षी देखील खाऊ शकतात. मग ती अन्नसाखळी काय होते, वेगळी होते. म्हणून काय म्हटलं की प्रत्येक सजीव हे 2 किंवा जास्त सजीवांकडून काय होतात, खाल्ले जातात. म्हणून सरळ अन्नसाखळीपेक्षा अन्नसाखळीतील संबंध शाखायुक्त अन्नसाखळीच्या मालिकेने दाखवले जातात. त्यालाच अन्नजाळे असे म्हणतात. म्हणजे अन्नजाळं म्हणजे काय, तर असंख्य असणाऱ्या अन्नसाखळ्या यांचे गुंतागुंतीचे एक जाळे आपल्याला पाहायला मिळते, ह्याला अन्नजाळे असे म्हणतात. तर अन्नजाळ्यामध्ये गुंतागुंतीची किंवा शाखायुक्त अन्नसाखळी का असते, तर याचं कारण आहे की एक सजीव काय होऊ शकतो, 2 किंवा जास्त सजीवांकडून खाल्ला जाऊ शकतो म्हणून. मग अन्नजाळ्याची व्याख्या कशी करायची आहे, तर प्रत्येक सजीव हे 2 किंवा जास्त सजीवाकडून खाल्ले जातात. म्हणून सरळ अन्नसाखळीपेक्षा अन्नसाखळीतील संबंध शाखायुक्त अन्नसाखळीच्या मालिकेने दाखविले जातात. त्यालाच अन्नजाळे असे म्हणतात. आता आपण परिसंस्थेतील ऊर्जेचा प्रवाह दर्शवणारी जी आकृती आहे याचा अभ्यास करूया. इथं समोर तुम्हाला एक पिरॅमिड सारखी रचना दिसायली. याच्या सर्वात खाली आहे तो सूर्यप्रकाश, मग उत्पादक, त्याच्यावरती आहेत ते शाकाहारी प्राणी, नंतर मांसाहारी प्राणी आणि उच्च मांसाहारी प्राणी. तर याचा अर्थ काय व्हायचा आहे, सौर ऊर्जा म्हणजे सूर्यप्रकाशातून मिळणारी जी ऊर्जा आहे ही कोण वापरतं, तर उत्पादक गट वापरतात. ठीक आहे, म्हणजे वनस्पती कोणती ऊर्जा वापरतात, तर सौर ऊर्जा वापरतात, आणि ह्या काय करतात, तर त्याचं रूपांतर जे आहे ते अन्न ऊर्जेमध्ये करतात. उत्पादक गट म्हणजे कोण, हे वनस्पती.
नंतर त्यातील ऊर्जा म्हणजे सौर ऊर्जेचं रूपांतर इथं अन्न ऊर्जेमध्ये झालं. ठीक आहे. आता ह्या ज्या काही वनस्पती आहेत यांना कोण खातं तर शाकाहारी प्राणी. त्यामुळं ही ऊर्जा पुन्हा कुठं जाते? शाकाहारी प्राण्यांकडे. आणि जेव्हा हे शाकाहारी प्राणी ही ऊर्जा आपल्या शरीरामध्ये साठवून ठेवतात, तेव्हा त्यांना कोण खातं तर मांसाहारी प्राणी. म्हणजे पुन्हा शाकाहारी प्राण्यामधील ऊर्जा कुठे गेली तर ती म्हणजे मांसाहारी प्राण्यामध्ये. आणि नंतर काय होतं, ह्या मांसाहारी प्राण्यांना उच्च मांसाहारी प्राणी खातात. म्हणजे पुन्हा मांसाहारी प्राण्यातली ऊर्जा कुणाला पोचते इथं? उच्च मांसाहारी प्राण्यामध्ये. म्हणजे लक्षात काय घ्यायचं आहे तर ऊर्जेचा प्रवाह आपल्याला हा एकाच दिशेनं झालेला इथं पाहायला मिळतो. तो म्हणजे सौर ऊर्जेचं रूपांतर वनस्पती अन्न ऊर्जेत करतात. त्यांना खाणाऱ्या शाकाहारी प्राण्यामध्ये ती ऊर्जा जाते. नंतर त्यांना खाणाऱ्या मांसाहारी प्राण्यामध्ये ती ऊर्जा जाते आणि शेवटी उच्च मांसाहारी जर प्राणी असतील तर ह्या मांसाहारी प्राण्यातली ऊर्जा त्यांच्यामध्ये जाते. म्हणजे ही आकृती आपल्याला ऊर्जेचा प्रवाह जो आहे परिसंस्थेतील हा दर्शविते. आता आपण जैविक मॅग्निफिकेशन किंवा बायो मॅग्निफिकेशन म्हणजे काय याचा अभ्यास करूया. जेव्हा काही घातक अविघटनशील रासायनिक पदार्थ अन्न साखळीमध्ये प्रवेश करतात, तेव्हा अशा पदार्थांची तीव्रता प्रत्येक पोषक स्तरामध्ये वाढत जाते. याला जैविक मॅग्निफिकेशन अथवा बायो मॅग्निफिकेशन असे म्हणतात. उदाहरणार्थ DDT सारखी काही कीटकनाशके. तर आता इथं आपण अर्थ समजावून घेऊया. तर अविघटनशील पदार्थ म्हणजे काय? तर जे पदार्थ सूक्ष्मजीवांमार्फत ज्याचं म्हणजे काय करू शकत नाही, विघटन करू शकत नाही, त्याला अविघटनशील पदार्थ असे म्हणतात. मग काही घातक अशी अविघटनशील रासायनिक पदार्थ आहेत, जे काय होतात तर अन्न साखळीमध्ये प्रवेश करतात आणि तेव्हा त्या पदार्थांची तीव्रता काय होत जाते? प्रत्येक पोषक स्तरामध्ये वाढत जाते. याला जैविक मॅग्निफिकेशन किंवा बायो मॅग्निफिकेशन म्हणतात. उदाहरणार्थ DDT सारखी कीटकनाशके. तर पूर्वी काय केलं जात होतं? DDT सारखं कीटकनाशक हे गवतावरती फवारलं जात होतं. आणि अशा वेळी काय व्हायचं? तर गायी म्हशी ज्या आहेत ते काय करत होत्या? ते गवत खायच्या आणि ही DDT जी पावडर आहे किंवा इतर अजून सुद्धा मारत येणारी जी काही कीटकनाशकं जी मारली जातात, ही काय होतात? तर गायी किंवा म्हशींच्या शरीरामध्ये जातात आणि नंतर ती त्यांच्या दुधामधून काय होतात? तर मानवाच्या शरीरामध्ये शिरतात आणि ह्याचं प्रमाण काय होत जातं तर माणसामध्ये वाढत जातं किंवा इतर पोषक स्तरामध्ये वाढत जातं. म्हणून काय म्हटलेलं आहे, या पदार्थांची तीव्रता प्रत्येक पोषक स्तरामध्ये वाढत जाते. त्यामुळे ती काय बनतात तर सजीवांना घातक ठरतात. लक्षात आलं? यालाच म्हणायचं आहे जैविक मॅग्निफिकेशन किंवा बायो मॅग्निफिकेशन. तर व्याख्या कशी करायची आहे? जेव्हा काही घातक अविघटनशील रासायनिक पदार्थ अन्नसाखळीमध्ये प्रवेश करतात, तेव्हा अशा पदार्थांची तीव्रता प्रत्येक पोषक स्तरामध्ये वाढत जाते. याला जैविक मॅग्निफिकेशन अथवा बायो मॅग्निफिकेशन असे म्हणतात. आता आपण ओझोनचा थर म्हणजे काय आणि त्याचा ऱ्हास कसा होतो याचा अभ्यास करूया. तर आपल्याला सर्वांना माहितीच आहे, तर ऑक्सिजनचे जे रेणुसूत्र आहे ते आपण O2 असे लिहितो. तर याचा अर्थ काय होतो, की ऑक्सिजनचा जो एक रेणू आहे तो ऑक्सिजनच्या 2 अणूपासून बनलेला असतो. तसंच ओझोनचा जो एक रेणू आहे हा बनण्यासाठी ऑक्सिजनचे 3 अणू जे आहेत ते लागतात. म्हणून काय म्हटलेलं आहे तर ऑक्सिजनच्या 3 अणूपासून ओझोनचा एक रेणू बनतो म्हणजे O3. ओझोन हे प्रत्यक्षात प्राणघातक विष आहे. म्हणजे श्वसनामार्फत जर आपण ओझोन घेतला तर तो आपल्यासाठी विषारी आहे. म्हणून काय म्हटलेलं आहे ओझोन हे प्रत्यक्षात प्राणघातक विष आहे. पण वातावरणाच्या स्तरामध्ये मात्र ओझोन आवश्यक कार्य करतो. ओझोनचा थर सूर्यापासून निघणाऱ्या घातक अशा अतिनील किरणांपासून म्हणजेच UV रेज ज्याला आपण अल्ट्राव्हायोलेट रेज असे देखील म्हणतो त्याच्यापासून पृथ्वीच्या पृष्ठभागाचे संरक्षण करतो. वातावरणाच्या वरील स्तरामध्ये अतिनील किरणांची ऑक्सिजन बरोबर क्रिया घडून ओझोनची निर्मिती होते. म्हणजे वातावरणामध्ये जो ऑक्सिजन असतो त्याच्याशी अतिनील किरण जे आहेत ते क्रिया करतात आणि अशा पद्धतीनं O3 जो रेणू आहे किंवा ओझोन जो आहे याची निर्मिती होते. म्हणजे वातावरणामध्येच ओझोनची निर्मिती होते. ती कशामुळं तर अतिनील किरणांची ऑक्सिजन बरोबर क्रिया घडल्यामुळं. या क्रियेच्या वेळी अतिनील किरण ऑक्सिजनच्या एका रेणूचे, कारण ऑक्सिजनचं रेणूसूत्र काय आहे तर ते म्हणजे O2.
2 स्वतंत्र ऑक्सिजनच्या अणूमध्ये रूपांतर करतात. म्हणजे काय केलं जातंय अतिनील किरणांकडून, तर ऑक्सिजनचा जो रेणू आहे याचं विभाजन केलं जातंय. ते म्हणजे प्रत्येकी स्वतंत्र अशा ऑक्सिजनच्या अणूमध्ये. आणि असा अणू जेव्हा ऑक्सिजनच्या एका रेणूबरोबर क्रिया करतो, यावेळी आपल्याला O3 म्हणजेच ओझोनचा एक रेणू तयार झालेला पाहायला मिळतो. पुन्हा हे स्वतंत्र ऑक्सिजनचे अणू म्हणजे O आणि ऑक्सिजनच्या रेणूबरोबर म्हणजे O2 बरोबर क्रिया करतात आणि यामुळे काय होते तर ओझोन वायूची निर्मिती होत असते. आता आपण अतिनील किरणांचे जे दुष्परिणाम आहेत सजीवांवरती होणारे याचा अभ्यास करूया. तर अतिनील किरण म्हणजे काय, तर ज्याला आपण UV रेज असं म्हणतो किंवा अल्ट्राव्हायलेट रेज असं म्हणतो, जे सूर्यापासून पृथ्वीपर्यंत येऊन पोचतात. ते म्हणजे पृथ्वीवरती जे काही वाढतं प्रदूषण, जे वायू प्रदूषण व्हायला लागलंय, ह्याच्यामुळं काय होतं तर ओझोनला भगदाडं पडतात किंवा त्या थरावरती परिणाम होतो आणि हे अतिनील किरण जे आहेत ते डायरेक्ट पृथ्वीपर्यंत येऊन पोचतात. तर याचे दुष्परिणाम कोणते, तर त्वचेचा कॅन्सर होतो, डोळ्यामध्ये मोतीबिंदू होऊ शकतो, म्हणजेच काय ज्याला आपण कॅटरॅक्ट असं म्हणतो. म्हणजे कमी वय असेल तरी सुद्धा आपल्याला त्यांच्यामध्ये मोतीबिंदू झालेला पाहायला मिळतो. तिसरा परिणाम आहे तो म्हणजे फोटोप्लॅन्क्टन्सची संख्या जी आहे त्याच्यावरती परिणाम होऊन संबंधित अन्नसाखळीवरती गंभीर परिणाम झालेला पाहायला मिळतो. तर हे फोटोप्लॅन्क्टन्स म्हणजे काय आहेत, तर ह्या सूक्ष्म वनस्पती आहेत ज्या आपल्याला समुद्रातील पाण्यामध्ये पाहायला मिळतात आणि याच वनस्पतींचा उपयोग अन्न म्हणून काय करत असतात, जलचर प्राणी जे आहेत ते या फोटोप्लॅन्क्टन्सवरती अन्नासाठी अवलंबून असतात. मग हे अतिनील किरण जे आहेत ते फोटो प्लॅन्क्टन्स जे आहे त्याची संख्या काय करतात, कमी करतात. त्यामुळं इनडायरेक्टली काय होतं तर अन्न साखळी जी आहे किंवा जलीय अन्न साखळी जी आहे याच्यावरती त्याचा गंभीर परिणाम आपल्याला झालेला पाहायला मिळतो. नंतरचं आहे ते म्हणजे प्राणी आणि वनस्पतीच्या वाढीवरती आणि शारीरिक क्रियांवरती परिणाम झालेला पाहायला मिळतो. म्हणजे अतिनील जे किरण आहेत हे प्राणी आणि वनस्पतींच्या वाढीवरती आणि शारीरिक क्रियांवरती देखील काय करत असतात, परिणाम करत असतात. वातावरणातील नैसर्गिक वायूंच्या समतोलावरती परिणाम झालेला दिसतो, विशेषतः कार्बन चक्रावरती. तर आपण कार्बन चक्र, नायट्रोजन चक्र आणि ऑक्सिजन चक्र यांचा अभ्यास इयत्ता 9वी मध्ये केलेला होता. ठीक आहे. तर यातील जे कार्बन चक्र आहे जे महत्त्वपूर्ण आहे, याच्यावरती देखील अतिनील किरणांचा दुष्परिणाम झालेला पाहायला मिळतो. कारण काय होतं, तर अतिनील किरण जे आहेत ते वातावरणातील नैसर्गिक वायूंच्या समतोलावरतीच परिणाम करतात. म्हणून आपल्याला कार्बन चक्रावरती याचा दुष्परिणाम झालेला पाहायला मिळतो. नंतरचं आहे ते म्हणजे सजीवांमध्ये म्युटेशन अथवा उत्परिवर्तन घडण्याची शक्यता वाढते. म्हणजे अतिनील किरण जे आहेत ते गुणसूत्रांवरती वाईट परिणाम करतात, ज्यामुळे आपल्याला उत्परिवर्तन किंवा म्युटेशन जे आहे ते झालेलं पाहायला मिळतं. आता आपण ओझोनचा थर जो आहे तो नष्ट नक्की का होतो किंवा त्याच्या मागची कारणं कोणती आहेत याचा अभ्यास करूया. तर रेफ्रिजरेटर म्हणजे फ्रीज आणि AC जे आहेत याच्यामधून निघणारा जो CFC वायू आहे ज्याला आपण क्लोरोफ्लोरोकार्बन असे म्हणतो, तो काय करतो, ओझोनचा थर नष्ट करतो. इन्सुलेटिंग फोम्स आहेत किंवा द्रावके आहेत विविध प्रकारची, यातून निघणारा जो CFC आहे हा देखील ओझोनचा थर नष्ट करण्यास कारणीभूत ठरतो. विविध जे स्प्रे वापरले जातात अथवा एरोसोल जे आहेत याच्यामधील जो CFC आहे तो देखील ओझोनचा थर नष्ट करतो. लक्षात घ्यायचं आहे की रेफ्रिजरेटर, AC, इन्सुलेटिंग फोम्स, द्रावके, विविध स्प्रे आणि एरोसोल या सर्वांमधूनच CFC हा घातक वायू बाहेर पडतो, ज्याला आपण क्लोरोफ्लोरोकार्बन असे म्हणतो आणि तो काय करतो, ओझोनचा थर जो आहे तो नष्ट करण्यास कारणीभूत ठरतो. आणि महत्वाचं काय लक्षात ठेवायचं आहे बघा, तर एक क्लोरीनचा अणू जो आहे तो 1,00,000 पेक्षा जास्त ओझोनच्या रेणूंचा नाश करतो. आता आपण जैविक विघटनशील आणि जैविक अविघटनशील पदार्थ यांचा अभ्यास करूया. तर जैविक विघटनशील पदार्थ म्हणजे काय, तर ज्या पदार्थांचे सूक्ष्मजीवांच्या जैविक प्रक्रियेमुळे विघटन होते त्यांना जैविक विघटनशील पदार्थ असे म्हणतात. तर असे बरेचसे सेंद्रिय पदार्थ आहेत जे वनस्पती, प्राणी जे आहेत त्यांची मृत शरीर असू देत किंवा त्यांचे जे काही टाकाऊ पदार्थ आहेत या सर्वांनाच आपण काय म्हणतो, तर जैविक विघटनशील पदार्थ असे म्हणतो. कारण सूक्ष्मजीवांकडून काय होतंय तर त्याचं विघटन हे होत असतं.
आता इथं उदाहरण पाहायचं आहे, वनस्पती अथवा प्राणी निर्मित टाकाऊ पदार्थ जे आहेत ते किंवा त्यांची मृत शरीर. ठीक आहे, ही त्याची झाली उदाहरणं. मग जैविक विघटनशील पदार्थांची व्याख्या कशी करायची आहे, तर ज्या पदार्थांचे सूक्ष्मजीवांच्या जैविक प्रक्रियेमुळे विघटन होते त्यांना जैविक विघटनशील पदार्थ असे म्हणतात. नंतर आहे ते जैविक अविघटनशील पदार्थ. तर ज्या पदार्थांचे सूक्ष्मजीवांच्या जैविक प्रक्रियेमुळे विघटन होत नाही त्यांना काय म्हणायचं आहे, जैविक अविघटनशील पदार्थ असे म्हणतात. तर आपल्याला बरेचसे पदार्थ माहिती आहे, प्लास्टिक हे कुजत नाही, बरोबर आहे ना, त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो, जैविक अविघटनशील पदार्थ. म्हणजे प्लास्टिक किंवा DDT सारखे काही जे पदार्थ आहेत यांचं विघटन सूक्ष्मजीवांमार्फत होत नाही म्हणून त्यांना काय म्हणतात, जैविक अविघटनशील पदार्थ. मग व्याख्या कशी करायची आहे पहा, तर ज्या पदार्थांचे सूक्ष्मजीवांच्या जैविक प्रक्रियेमुळे विघटन होत नाही त्यांना जैविक अविघटनशील पदार्थ असे म्हणतात. उदाहरणार्थ प्लास्टिक, DDT आणि काही रासायनिक पदार्थ. टाकाऊ पदार्थांची समस्या कमी करण्यासाठी आपण कशी मदत कराल, कोणत्याही 2 पद्धती लिहा, असा प्रश्न देखील आपल्याला पडतो. तर लक्षात घ्या, टाकाऊ पदार्थ जे आहेत ती हल्लीची महत्त्वाची समस्या आहे, कारण याच्यामुळं प्रदूषण जास्तीत जास्त प्रमाणात वाढत आहे. मग टाकाऊ पदार्थांची समस्या आपण कोणत्या पद्धतीनं कमी करू शकतो, तर एक म्हणजे खतांची निर्मिती करून. मग खतांची निर्मिती सर्वच पदार्थांची होते काय, तर नाही. तर जो विघटनशील कचरा आहे आणि अविघटनशील कचरा आहे तो पहिल्यांदा काय करायचा आहे, वेगळा करायचा आहे. आणि याच्यातील जो हा विघटनशील कचरा आहे तर याला विघटनशील असं का म्हणतात, तर सूक्ष्मजीवांमार्फत प्रक्रिया होऊन काय होतं, याचं विघटन होऊ शकतं म्हणून त्याला विघटनशील कचरा असं म्हणतात. तर या विघटनशील कचरा जो आहे तो काय करायचा आहे, सेपरेट काढून घ्यायचा आहे आणि त्या कचऱ्यापासून खताची निर्मिती करायची. नंतर आहे ते म्हणजे 5R चा वापर करावा. रिड्यूस, रियूज, रिसायकल, रिपर्पज किंवा रिकवर म्हणतात आणि रिफ्यूज. ठीक आहे, रिड्यूस म्हणजे कमी करायचा आहे वापर, रियूज पुनर्वापर करणे, नंतर आहे ते रिसायकल म्हणजे पुनश्चक्रीकरण, रिकवर अथवा रिपर्पज म्हणजे पुन्हा प्राप्त करा आणि रिफ्यूज म्हणजे नकार. तर हे आपण प्लास्टिकच्या बाबतीत पाहू शकतो ना, कारण प्लास्टिक जे आहे यूज अँड थ्रो असेल तर आपण ते घ्यायचंच नाही आहे, म्हणजे त्याला नकार द्यायचा आहे. दुकानामध्ये वगैरे गेला तर तुम्ही प्लास्टिकची कॅरी बॅग देत असतील तर तुम्ही त्याला नकार देऊ शकता. त्याचा वापर कमीत कमी प्लास्टिकचा तुम्ही करू शकता किंवा रिसायकलिंग करण्याजोगे जर असेल तर ते तुम्ही रिसायकलिंगला देऊ शकता. किंवा जर समजा घागर वगैरे जे प्लास्टिकची आहे ती खराब झाली किंवा इतर जर चिनी मातीची बरणी ती खराब झाली तर त्याच्यामध्ये तुम्ही प्लांटेशन किंवा झाडं लावू शकता. आलं लक्षात? त्यामुळे ह्या 5R चा उपयोग करून टाकाऊ पदार्थांपासून होणारी जी काही समस्या आहे ही आपण कमी करू शकतो. आपले पर्यावरण भाग 1 या धड्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करू शकता. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आपले पर्यावरण या धड्याचा भाग 1 पाहायला मिळेल.